नमस्कार. राजकारण की समाजकारण या खास कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. आम्ही निव्वळ राजकारण करत नाही तर समाजकारण देखील करतो असं प्रत्येक राजकारणी सांगत असतो. मात्र प्रत्यक्षात नेमकं काय चालतं हे शोधण्याचा प्रयत्न आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून करतोय. या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण आलोय पिंपरी चिंचवड शहरात आणि या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पिंपरी चिंचवडचे माजी महापौर योगेश बहल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे. तर योगेश बहल आणि नाना काटे आपल्यासोबत आहेत. दोघांची थोडक्यात आणखी सविस्तर ओळख मी करून देतो. योगेश बहल आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आहेत. स्थायी समिती अध्यक्षपद त्यांच्याकडे होतं. पक्षाचे शहराध्यक्ष देखील ते होते, त्यामुळे वेगवेगळ्या पदांवर काम त्यांनी केलेलं आहे. नाना काटे आपल्यासोबत आहेत. नाना काटे यांची आणखी एक ओळख म्हणजे ते कबड्डीपटू देखील होते. मला वाटतं पुणे संघाचं तुम्ही कॅप्टन देखील होतात, त्यामुळे एक वेगळी ओळख त्यांची यातून आपल्याला कळलेली आहे. नाना, राजकारण तर घरात आहेच, खेळाची देखील परंपरा आहे. कबड्डीचं नेमकं काय राजकारणात घेतलं? कबड्डी खेळ हा असा आहे की आपली पकड आणि आपल्या डोक्याचा वापर करावा लागतो आणि तोच राजकारणात महत्त्वाचा आहे. आणि समाजकारण करत असताना ती आपली कामावरती पकड चांगली पाहिजे आणि त्या पकडीबरोबर आपलं डोकं शांत ठेवून डोक्याने काम केलं वार्डात तर ते जास्त सोयीस्कर होतं. योगेश बहल, तुम्हाला एखाद्या खेळाची आवड की तुम्ही राजकारणातले मुरब्बी खेळाडू? नाही, मुळात आमचा आणि आमच्या कुटुंबाचा कोणाचाही राजकारणाशी काही संबंध नव्हता, परंतु खेळाची आवड ही मात्र लहानपणापासून होती. नेतृत्व करायची सवय तेव्हापासूनच होती. म्हणजे शाळेमध्ये मॉनिटर, कॉलेजमध्ये UR, त्यामुळे ती नेतृत्व करायची जी सवय होती, मंडळाचा अध्यक्ष. मग अशा पद्धतीने समाजकारणाची खऱ्या अर्थाने सुरुवात माझ्या जीवनातली झालेली आहे. राजकारण काय हे मला माहीतच नव्हतं. समाजकारण, समाजाचं काम करणं आणि मंडळाच्या माध्यमातून सार्वजनिक हिताचे प्रश्न असतील, मुलांचे प्रश्न असतील, भगिनींचे प्रश्न असतील, समाज काढण्याचा वेळ तेव्हाही होता, आजही आहे. त्यामुळे त्याला वेगळ्या भाषेत राजकारण म्हणतात ते नंतर कळलं. की नाना तुमच्याकडे येतो. तुमच्या वॉर्डाला पिंपळे सौदागरला मिनी डेक्कन असं म्हणतात असं मी ऐकलं. काय आहे मिनी डेक्कन, म्हणजे कशामुळे नाव पडलं? सुरुवातीला पिंपळे सौदागर हे एक ग्रामीण लुकचं वार्ड होता. 2007ला ज्यावेळेस मी निवडून आलो ती DP प्लॅननुसार डेव्हलपमेंट केली आणि DP प्लॅननुसार डेव्हलपमेंट झाल्यानंतर आमच्या वार्डामध्ये वेगवेगळे मॉल्स आले आणि जवळच हिंजवडी IT पार्क असल्यामुळं राहणारा जो रेसिडेन्शियल आहे तो संपूर्ण सौदागरमध्ये बऱ्यापैकी आहे आणि तो क्राऊड डेक्कनच्या बरोबरीत आहे. त्यामुळं त्या ठिकाणी काही दिवसापूर्वी वर्तमानपत्रात आलं होतं की मिनी डेक्कनची उपमा द्यायला काय हरकत नाही पिंपळे सौदागरला. ते डेव्हलप झालं. पण हे सगळं नियोजनबद्ध झालं? हो. सर्वप्रथम आपण जे बेस तयार करायचा असतो वार्डचा, मग त्यामध्ये 6 मीटरच्या रस्त्यापासून ते 45 मीटर रस्त्यापर्यंतचे हे सर्व रस्ते माझ्या वार्डामध्ये झालेले आहे. आणि ते रस्ते झाल्यामुळं चांगले बिल्डर्स लॉबी आमच्या एरियामध्ये आली. 5 एकर, 10 एकर, 25 एकर अशी एक सोसायटी आहे आमच्या परिसरामध्ये. कुठेही स्लम एरिया राहिलेलं नाही. जसं शहर म्हणजे सौदागर डेव्हलप होत होतं त्याबरोबर आपण पोलीस चौकीचं नियोजन करून त्या ठिकाणी पोलीस चौकी आणली आणि एक जी अशी वेगळी कृत्य होणार होती किंवा भविष्यातली अशी काही घटना घडू नये त्यासाठी एक आम्ही त्याचं नियोजन केलं. तुम्ही महापौर होतात, स्थायी समिती अध्यक्षपद तुमच्याकडे होतं, पण राज्यात तेव्हा आघाडी सरकार होतं. आत्ता हे सरकार आल्यानंतर काही फरक पडला असं तुम्हाला वाटतंय? आघाडी सरकारच्या टायमाला डेव्हलपमेंट झाली, आम्हाला बेस्ट सिटीचा अवॉर्ड मिळाला. ह्याच्या उलट आता सत्तेमध्ये येण्यापूर्वी आता मोदी साहेबांनी जे काय गर्जना केली ती वेगळी केली, परंतु ह्या ठिकाणी जे आमच्या स्थानिक आमदार आहेत, खासदार आहेत, जे सेनेचे असतील, भाजपचे असतील, युती सरकारमधले, ह्या शहराला शून्य मदत झालेली आहे. एकही शब्द पाळला गेलेला नाही आहे. त्यांनी सांगितलं की आम्हाला तुम्ही सत्ता द्या, 100 दिवसामध्ये आम्ही अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सोडू, 100 दिवसामध्ये आम्ही शास्तीकर रद्द करू, रेड झोनचा प्रश्न आम्ही 100 दिवसामध्ये सोडू. खासदाराकडनं कुठलीही मदत पालिकेला एक रुपयाची मदत शहराला झाली नाही. 1 रुपयाची. साधं पोलीस आयुक्तालय आम्हाला मंजूर करून पाहिजे ते सुद्धा मिळत नाही. एक्झिबिशन सेंटरला जी मदत व्हायला पाहिजे केंद्राकडनं, शासनाकडनं, ती सुद्धा होत नाही. एकही काम झालेलं नाही. म्हणजे फक्त आश्वासनं तर फौल गेली, परंतु उलट आता आज आम्हाला जर स्मार्ट सिटीमध्ये जर आमचा समावेश झाला असता, ऑलरेडी वी आर स्मार्ट, आम्हाला काय सांगायची गरज नाही. आमचं शहर, आमचे नागरिक हे स्मार्टच आहेत, त्याबद्दल आम्हाला सर्वांना स्वाभिमान आहे. परंतु जो निधी लागतो, नुसतं बोलण्याने कामं होत नाही, काम करण्याला कृतीमध्ये काम करत असताना त्याला निधी लागतो. आणि जर आमचा समावेश जर स्मार्ट सिटीमध्ये झाला असता
तर निश्चितच आम्हाला अधिकचा पैसा केंद्राकडनं आणि राज्याकडनं आला असता. आणि जी स्वप्न दादांनी पाहिलेली, जे स्वप्न पवारसाहेबांनी पाहिले, जे स्वप्न आम्ही पाहिलं, आमच्या दृष्टिकोनातनं जे पिंपरी चिंचवड आम्हाला पुढच्या 25 वर्षामध्ये न्यायचं आहे जिथं, ते नेण्याला आज कुठंतरी खीळ बसलेली आहे. एका प्रकारचं गलिच्छ राजकारणच म्हणावं लागेल. कारण त्यांनी राष्ट्रवादीचं हनन करण्यासाठी, राष्ट्रवादीला कुठंतरी कमी लेखण्यासाठी जर सामान्य नागरिकांची जर पिळवणूक करत असतील तर हे त्यांना महागात पडणार आहे. हे त्यांना आज कळत नाही आहे. आज त्यांना असं वाटतं की ह्या महापालिकेतील महापौर राष्ट्रवादीचे आहेत, स्थायी समिती अध्यक्ष राष्ट्रवादीचे आहेत, सर्व पदाधिकारी राष्ट्रवादीचे आहेत. त्यामुळे मग एक बोंबाट त्यांनी माजवलेला आहे, कायमचा एक बोंबाट, की भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार. आणि म्हणून असं वरून पण सांगतात की खूप भ्रष्टाचार असल्यामुळे आम्ही तुम्हाला हा निधी दिला नाही, हा खूप भ्रष्टाचार असल्यामुळे आम्ही तुम्हाला स्मार्ट सिटीमध्ये घेतलं नाही. एकाही प्रकरणामध्ये, कोणत्याही गोष्टीमध्ये आजपर्यंत ते भ्रष्टाचार सिद्ध करू शकलेले नाही. फक्त साफ म्हणून भुई ढोपटायचं काम त्यांचं चालू आहे. म्हणजे फोकस डायव्हर्ट करण्यासाठी हे आरोप आहेत तुम्हाला म्हणणं? 100%. म्हणजे त्यांच्याकडनं जे त्यांनी शब्द दिले ते त्यांना पाळता येत नाही, पाळता आलेले नाही, ते असमर्थ ठरलेले आहेत. आणि मग आता ते कसं म्हणतील नागरिकांना की आम्ही तुम्हाला स्मार्ट सिटीमध्ये का घेऊ शकलो नाही, आम्ही इथं पोलीस कार्यालय का आणू शकलो नाही, आम्ही 100 दिवसामध्ये का प्रश्न सोडू शकलो नाही, हे सांगायला त्यांना तोंड नाही आहे. त्यामुळं हे अशा प्रकारचे भ्रष्टाचाराचे बिनबुडाचे आरोप करतात. योगेश, इतक्या सगळ्या अडचणी तुम्ही सांगताय, आत्ताचं सरकार त्यांच्याकडनं कुठलीही मदत मिळत नाही, दुजाभाव केला जातो, या सगळ्या अडचणी असताना मग पालिकेने विकास नेमका कसा साधला? अडचणी ह्या आत्ता आल्या ना, या 2 वर्षामधल्या अडचणी तुम्हाला सांगितलं. महापालिकेला जी मदत, म्हणजे महापालिका ही वेगळी स्वतंत्र यंत्रणा आहे, महापालिकेचे स्वायत्ता आहे, त्यांचे अधिकार त्यांना आहेत. परंतु काही प्रश्न असे असतात की जे राज्य शासनाशी निगडीत असतात, काही प्रश्न असे असतात जे केंद्राशी निगडीत असतात. आम्हाला जी केंद्राकडनं मदत हवी, जी राज्याकडनं मदत हवी, ती मदत आम्हाला मिळत नाही आहे. बाकी मूलभूत सुविधा ज्या आहेत, मूलभूत सुविधाच्या फार अहेड वी आर गिविंग देम. आम्ही उर्दू मीडियम चालवतो आहे, आम्ही हिंदी मीडियम चालवतो आहे, त्याच्यानंतर आम्ही ITIचं प्रशिक्षण देतो आहे. मुलींची ITI वेगळी आहे, मुलांची ITI वेगळी आहे. त्याच्या पुढे जाऊन आम्ही आता जे ITI झालेली पोरं आहेत किंवा जे डिप्लोमा झालेली पोरं आहेत, ह्या लोकांना ॲडव्हान्स ज्या मशिनरीज आहेत किंवा ॲडव्हान्स टेक्निकल एज्युकेशन मिळावं, त्यासाठी आम्ही ऑटो क्लस्टरची निर्मिती केली आहे. आम्हाला स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत असेल किंवा संत गाडगे महाराजाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आमच्या स्वच्छतेचं आमच्या महापालिकेला महाराष्ट्र राज्यामध्ये मिळालेलं आहे. बेस्ट सिटीचा अवॉर्ड आम्हाला देशामध्ये मिळालेला आहे. आम्हाला एनर्जी सेव्हिंगचा अवॉर्ड आम्हाला मिळालेला आहे. असे अनेक अवॉर्ड आणि ई-गव्हर्नन्सचा अवॉर्ड आम्हाला मिळालेला आहे. लोकांना घरी बसूनसुद्धा आज पाण्याचं बिल असेल ते घरी बसून त्यांना पेमेंट करता येतं. आत्तासुद्धा आम्ही 2017मध्ये ज्या वेळेला आम्ही लोकांच्या सामोरं जाणार आहोत, लोकांच्या सामोरंसुद्धा आमच्या विरोधकांवर आरोप करणं हा अजेंडाच नाही आहे. आमचा सरळ अजेंडा हाच आहे की आजपासून 15 वर्षापूर्वीचं पिंपरी चिंचवड काय होतं, आज पिंपरी चिंचवड काय आणि उद्याचं पिंपरी चिंचवड काय असणार आहे, हाच आमचा प्रचार आणि प्रसार असणार. नाना, नियोजनातूनच तुमच्या वॉर्डात देखील तुम्ही हे सगळं साकार करू शकलात, पण मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही वेगळे असे कुठले उपक्रम राबवलेत ज्याचा आदर्श बाकीच्यांनी घेतला किंवा घ्यावा लागला? ना, आत्ताच काही दिवसापूर्वी मी पिंपरी चिंचवड शहरामध्ये नव्यानेच प्रथम आपण ई-रिक्षा चालू केली. ही आपली पिंपरी चिंचवड शहरात कुठे ई-रिक्षा नव्हती. आमच्या परिसरामध्ये रक्षक चौकचा जो रस्ता होता, तो रस्ता बंद झाल्यामुळं त्या ठिकाणाहून शिवार चौक या भागामध्ये येण्याकरता रिक्षाला 70 ते 80 रुपये द्यावं लागत होतं. आणि ती रिक्षा ज्यावेळेस मी चालू केली, ती रिक्षा 10 रुपये द्यायची आणि सौदागरमध्ये कुठेही जायचं. पण मला वाटतं हे प्रेक्षकांकडून जाणून घ्यायला मला आवडेल की ई रिक्षाचा खरंच कोणाला अनुभव आलाय? जेव्हापासून नाना काटेंनी ई रिक्षा चालू केली तेव्हापासून कुठल्याही नोकरदार रक्षक चौकापासून किंवा पिंपरी सौदागरच्या कुठल्याही भागापर्यंत 10 रुपयात येऊ शकतो. जे नोकरदार वर्ग आहेत, महिला वर्ग आहेत, हिंजवडीत ज्यांचे रोजचं रोज जावं लागतं, ती लोक शिवार चौकापर्यंत 10 रुपयात येऊ शकतात. जो मुद्दा यांनी आता उपस्थित केला होता, तसाच काहीसा प्रश्न बोपखेलबाबत देखील निर्माण झाला होता मधल्या काळात. तर तो प्रश्न सुटण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न झालेत का? आता महापालिका त्यामध्ये म्हणजे लागणारा जो काही खर्च आहे, म्हणजे फ्लायओव्हर असेल काय असेल, ते खर्च करायला तयार आहे. परंतु केंद्र शासनाकडनं तिथं परवानगी मिळत नाही. आणि दुर्दैवाचा भाग म्हणजे की इथून मागे आघाडीचे सरकार असताना किंवा आदरणीय पवारसाहेब संरक्षण मंत्री असताना पण अशा प्रकारे 1-2 वेळा डिफेन्सच्या लोकांनी प्रयत्न केले असे अडवायचे. परंतु तडजोडीने विनंती करून तिथं असा मार्ग मोकळा व्हायचा. कंडिशनल काय नाही, पास द्या, त्यांना काय द्या, आयडेंटिटी द्या, तसं करून करत होते. परंतु आत्ता या आर्मीवाल्यांनी असा निर्णय घेतला आणि त्याला केंद्र शासन काहीच मदत करत नाही, बंदच करून टाकला. म्हणजे आज असं झालं की बोपखेलच्या लोकांचे इतके हाल आहेत, त्यांना साधारणतः 9 किलोमीटरचा वळसा घालून तिथं लोकांना यावं लागतं. त्याचबरोबर त्यांनी फक्त बोपखेलला केलं असं नाही, पिंपळे सौदागरला तेच केलं, गुरव पिंपळेला तेच केलं. डिफेन्सचे जे रोड आहेत ते सगळे रोड त्यांनी बंद करून टाकलेले आहेत.
पूर्वी CMEचा रोड पण त्यांनी असाच केला होता. शेवटी आम्ही संरक्षण भिंत बांधून दिली, सगळं केलं, पवारसाहेब असताना सगळं झालं आणि म्हणून ती आजचा जो रोड आहे दापोडीचा हॅरिस ब्रिजकडे जाणारा तो आता मोठा जो तुम्हाला दिसतोय तो झालेला आहे. परंतु ह्यातही केंद्र शासन काही मदत करत नाही. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. योगेश बैल, तुम्हाला मला प्रश्न विचारायचा आहे की गेल्या काही वर्षात या भागातले झपाट्यानं भाव वाढले, इकॉनॉमी बदलली, असं काय नेमकं तुम्ही या शहरात केलं जे इतर शहरात नाही आहे? एक साधं उदाहरण देऊ इच्छितो आपल्याला. आमच्या राष्ट्रवादीच्या महापौर मंगलाताई कदम ह्या महापौर म्हणून पदावर विराजमान होता. त्यावेळेला हा पिंपरी चिंचवड हायवे जो आहे या पिंपरी चिंचवड हायवेचं रुंदीकरण होतं आणि ह्या रुंदीकरणामध्ये त्यांचं स्वतःचं राहतं घर जात होतं, बिल्डिंग जात होती. आमच्या उल्हास शेट्टींचं हॉटेल जात होतं, जगदीश शेट्टींचं हॉटेल जात होतं. ही सगळे पदाधिकारी राष्ट्रवादीचे. परंतु दादाचं धोरण की नाही, मी आमच्या पुढाऱ्यांसाठी आम्ही नागरिकांना वेटीवर धरणार नाही, हा रोड मोठा व्हायलाच पाहिजे. पुढचे त्यांनी महापौरांचं घर पाडलं, उल्हास शेट्टीचं हॉटेल पाडलं, जगदीश शेट्टीचं हॉटेल पाडलं आणि 100 मीटरचा जो रोड तुम्हाला आज दिसतोय हे रोड त्यांनी केले. म्हणजे थोडक्यात डेव्हलपमेंट जी शहराची व्हायला पाहिजे त्या डेव्हलपमेंटमध्ये कुठंही कॉम्प्रोमाइज करायचं नाही. हे दादांचं म्हणजे मूठभर लोकांसाठी शहराला वेटीत धरायचं नाही, हे दादाचं धोरण आहे पहिल्यापासून. आणि म्हणून या शहरातले प्रशस्त रस्ते असतील, तुम्हाला सांगितलं की रस्त्यांबरोबर मग ड्रेनेज आहे, पाणी पुरवठा आहे, शाळा आहे, इतर शिक्षणाच्या सोयी आहेत. आमच्या बाजूला आज हिंजवडी आहे, हिंजवडीतले जे नागरिक आज इथं आलेले त्यांच्यासाठी मग चांगल्या प्रकारची त्यांना घरं पाहिजेत, त्यांना चांगले पगार आहे सगळं, पण त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण पण मिळलं पाहिजे, त्यांना चांगल्या शाळा पण मिळायला पाहिजे. पब्लिक ट्रान्सपोर्ट पण सक्षम केली पाहिजेत. तर पब्लिक ट्रान्सपोर्ट सक्षम करण्याच्या हिशोबाने PMPLच्या माध्यमातून आता अधिक बसेस, आता पण एअर कंडिशन बसेस आणण्याचा त्याच्यामध्ये विचार आहे. मेट्रोचा आता मेट्रोसाठी आपण प्रस्ताव पाठवला आहे. इव्हन मेट्रोमध्ये सुद्धा या युतीच्या शासनाने तिथे सुद्धा आम्ही जे ठरलं होतं किंवा आम्ही जे नियोजन केलं होतं ते भक्ती शक्ती ते हडपसरपर्यंत केलं होतं. आता ह्यांनी जो पहिला टप्पा मंजूर केला तिथं पुन्हा राजकारण केलं. त्या ठिकाणी त्यांनी आता हडपसर ते पिंपरी चिंचवड महापालिकेपर्यंत केलं आहे. म्हणजे जो आमचा पुढचा 7 किलोमीटरचा टप्पा आहे तो पुन्हा कट केला आहे. जे नियम होतात, जे DC रूल ज्याला आपण म्हणतो डेव्हलपमेंट कंट्रोल रूल, तर डेव्हलपमेंट कंट्रोल रूल हे संबंध शहरासाठी केले जातात आणि शहरासाठी केल्यामुळे आज पुण्यातले जे काही नामांकित बिल्डर्स आहेत ते आज सर्वजण पिंपरी चिंचवडमध्ये आलेत. त्यांनी चांगल्या प्रकारची घरकुल इथं राबवलेत. त्यामुळे झालं आहे काय, तुम्हाला हवं तसं घर भेटतं, कॉम्पिटेटिव्ह रेट भेटतात, तुम्हाला क्वालिटी मिळते. या सर्व गोष्टी आज तुम्हाला या शहरामध्ये उपलब्ध झाल्यात. ना हाच मुद्दा, म्हणजे तुमच्याही भागातले भाव 10 पटीने वाढले असतील गेल्या 9 वर्षात जसं तुम्ही सांगताय. हिंजवडी सारखा IT पार्क या ठिकाणी IT हब आहे, मात्र तिथले लोक राहायसाठी पसंती तुमच्या भागाची देतात, पिंपळे सौदागरची. पण यासाठी नेमकं तुम्ही तुमच्या भागात असं काय केलं होतं? खरं तर आमचे नेते अजितदादा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्यावेळेस पिंपरी चिंचवड शहरामध्ये येतात आणि एका जागचं उद्घाटन झाल्यानंतर आम्ही ज्यावेळेस दादांबरोबर गाडीत बसतो आणि दुसऱ्या ठिकाणी ज्यावेळेस जात असतो, मग योगेश भाई असन, आम्ही असन, शहराध्यक्ष असन, त्यावेळेस जागजागी जात असताना कुठं डिवायडर असेल तिथलं एखादं झाड जर जळलं असेल पाण्याअभावी, तर दादा आवर्जून सांगतात की हे झाड कसं काय जळलं, इथं लगेच उद्यान विभागाला सांगा, उद्या हे झाड लागलं पाहिजे. आणि कुठं डिवायडर तुटला असेल तर इतकं बारकाईने लक्ष दादांचं शहरात असतं आणि तीच सवय संपूर्ण राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना लागलेली आहे. मी त्या 5 वर्षात नगरसेवक नसून एक सुपरवायझरसारखं काम केलेलं आहे. त्यामुळं संपूर्ण वार्डामध्ये स्ट्रॉम वॉटर असेल, ड्रेनेज असेल, पाण्याच्या लाईन असेल किंवा विद्युत केबल असेल, ह्या लाईन कुठनं कशा गेल्या, कशा टाकल्या हे आपण सांगू शकतो. का तर आपण तो दिलेला वेळ आणि ती आपल्याला असणारी माहिती आणि हा नियोजनबद्ध वाढ आपण डेव्हलप करू शकलो. ज्यावेळेस 2005 आणि 2007च्या दरम्यान सौदागरचा रेट 600 ते 750 रुपये होता. आज 6,500 त्या ठिकाणी फ्लॅट विकला जातो. कुठला असा वार्ड आहे किंवा कुठला असं शहर आहे की इतका बदल झाला आहे? मला वाटतं प्रेक्षकांमधून आपण जाणून घेऊया, IT पैकी कोणी आहे या ठिकाणी? आज पिंपळे सौदागर इज वन ऑफ द मोस्ट फेवरेट डेस्टिनेशन फॉर IT पीपल बिकॉज की तिथे आज अशी कोणतीच गोष्ट नाही ज्याच्या आम्हाला बाहेर जायला लागते. आपण मेडिकल फॅसिलिटीज म्हणा, त्याच्यानंतर मोठे मोठे मॉल्स आलेले आहेत, रेस्टॉरंट्स आलेले आहेत, कारचे शोरूम्स आलेले आहेत. तर इट इज वन ऑफ द फेवरेट डेस्टिनेशन अँड कनेक्टिव्हिटी इज परफेक्ट. आपण नागरिकांमधनं या संदर्भातल्या प्रतिक्रिया घेऊया. महापालिकेमार्फत आम्हाला प्रत्येक जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्तानं 1 ऑक्टोबर या दिवशी महापालिकेमार्फत एक मोठा कार्यक्रम होतो. त्या ठिकाणी अनेक ज्येष्ठांना सन्मानित करण्यात येतं आणि काही महापालिकेमार्फत विरंगुळा केंद्रांसाठी तिथल्या सोयीकरता काही वस्तू दिल्या जातात. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेळेला आम्हाला संगणक, कपाट, कॅरम बोर्ड ह्या अशा लोकांना आणि
ज्येष्ठ नागरिकांना उपयोगी ठरतील अशा वस्तू त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. यहाँ के जो रोड्स है, जो इंफ्रास्ट्रक्चर जो बनाया हुआ है वो बहुत ही बढ़िया है, जबकि मेरे ख्याल से हर एक बंदा एग्री होगा कि जैसे ही दापोडी का हैरिस ब्रिज क्रॉस होता है तो एक हम साई ऑफ रिलीफ लेते हैं कि छूट गए। और जब से मैं पिंपरी चिंचवड में आया हूँ तो बहुत ही सुखी और शांति हूँ। मात्र गेल्या काही वर्षात ही जी स्थित्यंतर झाली, हा जो सगळा बदल झाला, मला अशी एक प्रतिक्रिया हवी आहे ज्यांनी हा बदल जवळून बघितला आहे आणि त्यांना त्यांचा अनुभव सांगायचा आहे. मी 1973 साली सोलापूर शहरातून पिंपरी चिंचवडला आलो आणि या शहरामध्ये विकास इतका प्रचंड झालेला आहे. हा आशिया खंडात अत्यंत वेगवान प्रगती झालेलं शहर म्हटलं तर हरकत नाही असं मला वाटतं. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण या भागातल्या ज्येष्ठ नागरिकांचे काही अनुभव जाणून घेतले. मात्र या भागातल्या तरुणांचे काही प्रश्न आहेत का, तेही आपण जाणून घेणार आहोत. काही तरुणांचे प्रश्न आहेत. सर, माझा एक प्रश्न आहे. आपल्या आज या पिंपरी चिंचवड शहरात एक एज्युकेशनल हब म्हणून ओळखलं जाते, तरी आज या आपल्या शहरात एक गव्हर्नमेंटचं मेडिकल किंवा इंजिनिअरिंग कॉलेज कोणतंच नाही. तर याच्याबद्दल तुमचं काय पुढचं व्हिजन आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. योगेशजी, तुम्ही मला वाटतं आधी उत्तर द्या. तरुणांचा हा प्रश्न अगदी योग्य आहे की त्यांना गव्हर्मेंट कॉलेजेस, गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज, गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज पाहिजे आहेत. परंतु ह्यामध्ये महापालिकेचा ॲज सच काही रोल नाही आहे. जर केंद्र शासनाकडं राज्य शासनाकडं तसा प्रकारचा पैसा उपलब्ध झाला, जसं तुम्हाला म्हटलं की आता एक्झिबिशन सेंटरसाठी आज जागा एवढी उपलब्ध करून ठेवलेली आहे, परंतु निधी देत नाहीत. आता तसं तुम्हाला मगाशी म्हटलं की स्मार्ट सिटीसाठी दिलं तर निधी देत नाहीत. तर यात सर्व काही जे प्रॉब्लेम आहेत हे निधी अभावी हे राहिलेले आहेत. परंतु दर्जेदार शिक्षण मिळावं, युवकांचे प्रश्न सुटावेत, क्वालिटी एज्युकेशन मिळावं, त्यासाठी मात्र आम्ही कायम प्रयत्नशील आहोत. प्राथमिकसाठी आम्ही एज्युकेशन तर देतो, परंतु आम्ही त्या विद्यार्थ्याला बूट असेल, सॉक्स असेल, बॅग असेल, पुस्तक असेल आणि मोफत शिक्षण देतो. म्हणजे इतकं खर्च आम्ही महापालिकेच्या माध्यमातून 10वीपर्यंत करतो आहे. आणखी एक प्रश्न मला प्रेक्षकांबद्दल घ्यायचा आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका इथून पुढील 35 वर्षात पिंपरी चिंचवड महानगरपालिका किंवा शहर याचं धोरण किंवा याचं विजन कसं असू शकेल? तो पुढच्या 35 वर्षाचा विचारतो, म्हणजे त्याने स्वतःच्या भविष्याचा विचार करून तो प्रश्न विचारतोय. मला वाटतं नाना, आधी तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या. भविष्यातलं नियोजन जे 34 ते 35 वर्षाचं पिंपरी चिंचवड शहर आहे, जसं पुणे शहर 60-65 वर्षाचं पुणे शहर असेल, 34 वर्षाच्या मानानं खूप डेव्हलप झालेलं आहे आणि पुण्यापेक्षाही जास्त अधिक चांगलं करण्याचं आमचं नियोजन आहे. जास्तीत जास्त शहरामध्ये प्लेग्राऊंड आणि गार्डनची व्यवस्था आमच्या माध्यमातून करण्याचं आमचं नियोजन आहे. नक्की. योगेशजी, तुम्ही काय सांगाल? आमचा असा प्लॅन आहे, पुढचा फ्युचर प्लॅन आमचं विजन असं आहे की पर्यटकांच्या दृष्टिकोनातनं हे शहर आकर्षित करता कसं येईल. मग ह्यामध्ये अजून काय मूलभूत सुविधांमध्ये अजून काय भर घालायची आहे का? थोडक्यातच सांगायचं झालं तर आमच्याकडे भक्तिशक्ती शिल्प आहे अगदी प्रवेशद्वारालाच. ते चांगल्या प्रकारचं प्रवेशद्वार तिथं करणार आहे. आमच्याकडे बोट क्लब आहे, आमच्याकडं स्नेक पार्क आहे, आमच्याकडे ऑटो क्लस्टर आहे, आमच्याकडे सायन्स पार्क आहे, आमच्याकडे बर्ड व्हॅली आहे आणि आता आम्हाला भविष्यामध्ये रॉक गार्डन करायचं आहे. चंदीगडला जसं रॉक गार्डन आहे तसं आम्हाला रॉक गार्डन करायचं आहे. आमच्याकडे सुंदर असं सर्वांना एकदा तरी जाऊन यावं असं वाटणारं आमच्याकडे अप्पूघर आहे. ते अप्पूघराची जी दुर्गादेवी टेकडी ज्याला आम्ही म्हणतो, त्या ठिकाणी आम्ही आता लहान मुलांसाठी मिनी ट्रेन तिथं करणार आहोत. रोपवेची आम्ही परवानगी मागितली आहे की तिथं रोपवे तिथं व्हावा. मग अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी, आता रोज गार्डन आमच्याकडं आहे. म्हणजे ह्या शहराची एक औद्योगिक नगरी व्यतिरिक्त एक चांगली एज्युकेशनल नगरी, एक चांगली पर्यटकाला अट्रॅक्ट करणारी नगरी. म्हणजे ह्या शहरामध्ये विद्यार्थी येऊ, ज्येष्ठ नागरिक येऊ, महिला येऊ किंवा कोणीही सामान्य नागरिक, त्याला असं वाटलं पाहिजे की मी एकदा तरी पिंपरी चिंचवड शहरामध्ये जायला पाहिजे. त्या अनुषंगानेच आम्ही आमचे पुढचे टप्पे पाऊल टाकतो. खरं तर मूलभूत प्रश्न सुटले की माणूस करमणूक आणि पर्यटनाचा विचार करतो आणि ती नवी ओळख तुम्ही देण्याचा तुम्ही प्रयत्न करताय असं तुम्ही सांगताय. योगेशजी, नाना, आपण या कार्यक्रमात सहभागी झालात, खूप खूप आभार. या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतोय. पुढच्या भागात पुन्हा भेटूयात. धन्यवाद.